अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. भक्तांनो, एक भक्त रोज मंदिरात जाऊन देवाला विचारायचा, देवा तू आम्हाला गरीब आणि दयनीय का केलेस? देवा आम्हाला उत्तर दे, मला या माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, असं देवाला तो म्हणायचा. भक्ताला काही उत्तरे सापडली नाही तेव्हा त्याने परमेश्वराला थापड मारली आणि तो घरी गेला. भक्ताचा हा क्रम अनेक वर्ष चालू राहिला. एके दिवशी भक्ताने परमेश्वराला थप्पड मारण्यासाठी हात वर करताच भगवान त्याचा हात धरून म्हणाले, थांब, खूप मारले मी. तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. आज तुला जे पाहिजे ते मागा, मी तुला सर्व काही द्यायला तयार आहे. भक्त म्हणाला, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की तुम्ही आम्हाला गरीब आणि दीन का केले? हे ऐकून देव म्हणाले, भक्ता आजपर्यंत तुझ्या नशिबात हेच लिहिले होते, त्यामुळेच तुम्हाला गरिबीचा त्रास होत आहे. पण आता तसे होणार नाही. आता तुझं नशीब जागं झालं आहे. आजपासून तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुमचे सर्व दुःख दूर होतील. तुझ्या घरात मी खूप संपत्ती ठेवली आहे. देवाचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला, देवा तू खोटे तर बोलत नाहीस ना? कारण कलियुगात असत्याचा बोलबाला आहे. आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवू शकत नाही. देव म्हणाला, मी कधीच खोटं बोलत नाही. आता तू तुझ्या घरी जाऊन बघ, मग मनात येईल ते कर. जेव्हा भक्त घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की त्याची पत्नी आणि मुलं सर्व आनंदी दिसत आहेत. संपूर्ण घर पैसे आणि अन्नाने भरले होते. पत्नीने सांगितले की ही सर्व संपत्ती एका व्यक्तीने आपल्याला दिली आहे. हे ऐकून भक्त म्हणाला, हे सर्व त्या भगवंताने आपल्याला दिले आहे, ज्याला मी आजपर्यंत रोज थप्पड मारायचो. त्याच्या कृतीवर हसून त्याने देवाचे आभार मानले. भक्तांनो, या छोट्याशा कथेवर तुमचे मत काय आहे? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपले व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनलवर अशाच प्रकारचे बाळूमामांचे नवनवीन संदेश पाहायला मिळतील. मग बोला जय बाळूमामा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला नक्की काय सांगत आहेत हे तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकावे. आजच्या संदेशामध्ये मामा म्हणत आहेत, अरे माझ्या बाळा, आयुष्य हे शांततेने जगायचं असेल तर या 7 गोष्टींचे तुला पालन करावे लागेल. मी सांगितलेल्या या 7 गोष्टींचा तुला अवलंब करायचा असेल. माझ्या बाळा, आयुष्य म्हणजे एक मोठी शाळाच आहे, ज्यात रोज नवनवीन धडे मिळतात. आपण बऱ्याच वेळेला चुकतो आणि नवनवीन गोष्टी शिकतो. पण यातलं महत्त्वाचं शिकायचं असेल तर शांततेचं बळाकडून घ्यावं लागतं. तुम्ही कितीही पैसा कमवा, नाव कमवा, लोकांची वाहवा मिळवा, पण जर मन शांत नसेल तर त्या सगळ्याला काहीच अर्थ उरत नाही. आजकाल लोक पैसा मिळवण्यात इतके गर्व झालेत की स्वतःलाच विसरलेत. कोण किती मोठा झाला आहे, कोण कुठे पोहोचला याचीच चढाओढ चालली आहे. पण एक सांगते, आयुष्य ही स्पर्धा नाही तर ती एक यात्रा आहे. ही यात्रा सुखाची करायची असेल तर मन शांत ठेवता आलं पाहिजे. शांत मन म्हणजे सोन्याहून पिवळं. एखादं लहान मूल पहा, त्याच्या चेहऱ्यावर सतत आनंद असतो, कारण त्याला चिंता नसते. पण मोठ्या माणसांच्या चेहऱ्यावर तणाव असतो. का? कारण त्यांना प्रत्येक गोष्टीची काळजी. म्हणूनच आयुष्य शांततेने जगायचं असेल तर काही गोष्टी या लक्षात ठेवायलाच पाहिजेत. चला तर मग त्या कोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया. मामा म्हणतात, माझ्या बाळा, अपेक्षा कमी ठेवा आणि समाधान मोठं ठेवा. आयुष्याचं कमक म्हणजे अपेक्षा. जितक्या कमी तितकं मन जास्त शांत. दुसऱ्यांकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवल्या की मनाला त्रास होतो. आपल्याला वाईट वाटलं की अमुक एक गोष्ट मिळाली की आपण खूप आनंदी होऊ. पण सत्य हे आहे की एक गोष्ट मिळाली की दुसऱ्या गोष्टीची हाव निर्माण होते. म्हणूनच जे आहे त्यातच समाधान मानायला शिका.
साधी वाटणारी गोष्ट देखील आनंद देऊ शकते. फक्त ती आनंदाने स्वीकारण्याची वृत्ती हवी. ज्यांच्याकडे जास्त आहे ते नेहमी समाधानी असतातच असं नाही. उलट जे कमी असतानाही आनंदी राहतात त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी असतं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिकलं की आयुष्य खूप सुंदर वाटायला लागतं. भूतकाळात अडकून राहू नका, तर वर्तमानात जगायला शिका. गेले दिवस परत येत नाहीत. ज्या चुका झाल्या त्यातून शिकायचं आणि पुढे जायचं. काही लोक सतत जुने अपमान, त्रास या गोष्टी उकळतात. तेव्हा असं झालं होतं, तेव्हा तसं झालं होतं असं म्हणत बसल्याने काहीच बदल होत नाही. उलट उगाच मन जड होतं, दुःखी वाटतं. त्यापेक्षा वर्तमानात जगा, आजचा दिवस आनंदाने जगा, कारण हाच क्षण खरा आहे. एखादी गोष्ट चुकीची झाली असेल तर तिला पुन्हा पुन्हा आठवून त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही. आयुष्य पुढे चालत राहतं. जो पुढे पाहतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. मागे पाहणाऱ्यांना फक्त पश्चाताप आणि दुःखच मिळतं. अरे बाळा, लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेऊ नका. लोकांचं काम बोलणं आहे. तुम्ही काहीही केलं तरी काही ठराविक लोक टीकाच करतील. म्हणूनच लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका. तुम्हाला सगळ्यांना खुश करता येत नाही. आयुष्य स्वतःच्या मर्जीने समाधानाने जगा. स्वतःला हवं तसं जगायला शिकलात की मन शांत राहील. लोकांसाठी आपण बदलतो तर आपली ओळखच नष्ट होईल. जग तुमचं कौतुक कधीच करत नाही, पण चुका लगेच दाखवते. म्हणून लोकांपेक्षा स्वतःला काय योग्य वाटतं याचा विचार करा. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा आणि निर्भीडपणे आयुष्य जगा. दुसऱ्यांच्या आयुष्याची स्वतःची तुलना करू नका. तुमच्या मेहनतीचा तुमच्या आयुष्याचा परिणाम होतो. दुसऱ्यांच्या यशामुळे तुमचं जीवन बदलत नाही. काही लोक कायम इतरांचं बघून आपल्या आयुष्याशी त्याची तुलना करत असतात. परंतु बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी असते. कोणीतरी लवकर यशस्वी होतो, कोणीतरी उशिरा. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या सुखाची तुलना करून आपलं दुःख वाढवू नका. झाडाचं फळ पहा. आंब्याचं झाड लवकर फळ देतं, पण चंदनाला मोठं व्हायला वर्षानुवर्ष लागतात. पण त्याची किंमत मात्र वेगळी असते. त्यामुळे आपल्या गतीने चालवा. तुमच्या हातात मेहनत आहे, यशाचं फळ आहे. तुमचं नशीब ठरवेल. क्षमाशील व्हा, राग सोडा. राग हा फक्त आपल्यालाच त्रास देतो. समोरचा माणूस कधीच बदलत नाही. आपण मात्र रागाच्या आगीत जळत राहतो. कुणी वाईट वागलं तर त्याला मनात धरून ठेवण्यापेक्षा ते विसरून जा. माफ करणारा माणूस मोठा असतो. रागाला दूर ठेवलं की मन शांत राहतं आणि आयुष्य सुंदर वाटतं. क्षमा करणं म्हणजे दुबळेपणा नाही, तर ते मनाच्या शांतीसाठी गरजेचं असतं. सतत राग बाळगणारा माणूस स्वतःला त्रास करून घेत असतो. समोरच्याला माफ करून टाका आणि तुमच्या मनावरचं ओझं हलकं करा. निसर्गाच्या सानिध्याला वेळ द्या. निसर्ग हे शांततेचं वरदान आहे. रोजच्या गोंगाटात, धावपळीत आपण स्वतःला हरवून बसलो, पण जर आपण थोडा वेळ निसर्गात घालवला तर मनाला खूप हलकं वाटतं. गच्चीवर उभं राहून वारा अंगावर घेतला, एखाद्या झाडाखाली बसून त्याच्या सावलीचा अनुभव घेतला तरी मन प्रसन्न होतं. निसर्गाशी जोडला गेलात की तणाव आपोआप निघून जातो. जिथे शांतता असते तिथे मनही स्वस्थ राहतं. रोज काही वेळ तरी निसर्गाचा आनंद घ्या. सकाळी लवकर उठा, झाडं, पानं पहा, पक्ष्यांचे आवाज ऐका. तुम्हाला तुमचं मन आधीपेक्षा खूप हलकं वाटेल. म्हणून माझ्या बाळा, मनसोक्त जगा. स्वतःसाठीही वेळ काढा. दिवसभर नुसतं काम, जबाबदाऱ्या आणि दुसऱ्यांसाठी धावपळ करणं हे पुरेसं नाही. स्वतःसाठीही वेळ दिला पाहिजे. हसणं, गाणी ऐकणं, फिरायला जाणं, आपली आवड जपणं, याने मन आनंदी राहतं. दिवसाचा थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढलात तर आयुष्याची मजा वाटते आणि शांतताही मिळते. एखाद्या दिवशी तुमचे मन आवडीची गोष्ट करा. मित्रांशी गप्पा मारा, पुस्तक वाचा, एखादी नवीन कला शिका. स्वतःसाठी वेळ दिलात की जीवनाचा आनंद दुप्पट होतो. शांत आयुष्य हवं असेल तर स्वतःलाही महत्त्व द्या. म्हणून बाळा, शांततेने जगायचं असेल तर आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. आनंद हा शोधलाच पाहिजे. अपेक्षा वाढवल्या की मन बेचैन होतं. भूतकाळाच्या आठवणीमध्ये अडकून बसलो की वर्तमानाचा आनंद मिळत नाही. लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेतलं की
आपल्या मर्जीप्रमाणे जगताच येत नाही. त्यामुळे स्वतःसाठी जे योग्य वाटतं तेच केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करणं म्हणजे स्वतःला उगाच त्रास देणं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, म्हणून आपल्या वाटचालीवर लक्ष द्या आणि शांत राहा. मनाने पुढे जा. राग, चिडचिड ही फक्त मनावरचाच एक शरीरावरचाच भार वाढवते. त्यामुळे माफ करणं आणि सोडून देणं या गोष्टी शिका. निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं आणि नवनवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे रोज काही क्षण तरी निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला हवेत. आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नाही, तर त्याचा आनंद घेण्यासाठी आहे. स्वतःसाठी वेळ काढलात की तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा, समाधान मानायला शिका आणि स्वतःच्या मनशांतीला महत्त्व द्या. जीवनातील शांतता ही कुठल्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते, ती तुमच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. मन शांत ठेवायला शिकाल तर आयुष्य सुंदर वाटेल. म्हणून बाळा, मी तुला दररोज अशाच प्रकारचे सकारात्मक विचार देत असतो. या माझ्या गोष्टींचा तू अवलंब कर आणि तुला आयुष्य बघ कसं सुंदर वाटेल.